हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल शुभदा व्लॉग या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्लॉगची सुरुवात ना स्वयंपाकापासूनच झाली आहे, किचनपासून। तर इथे मी ना स्वयंपाकाला लागली होती सायंकाळच्या, आणि आज मेनू जरा स्पेशल होता चिकनचा। नॉनव्हेजच्या स्वयंपाकाला थोडा वेळच लागतो, मग त्यामुळे ना मी लवकरच लागली होती स्वयंपाकाला। आणि इथे ना मी आता चिकन शिजवून घेते आधी, आणि त्यानंतर मग मी आमटी करते, त्याची फोडणी म्हणजे वाटण वगैरे लावून। तर चिकन रस्सा भाजीची रेसिपी याआधी चॅनलला अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता माझी रेसिपी पूर्ण। तर इथे आता मी चिकन शिजवून घेते, मग नंतर आमटी करते। साईड बाय साईड आहे ना मी वाटणाची तयारी पण करून घेतली होती। एका ताटामध्ये खोबरं, कांदा वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती, आणि लगेचच भाकरी करण्यासाठी घेतल्या। तर भाकरीची ना एक गंमत आहे, भाकरी काही मला जमत नव्हत्या लग्नाआधी, मी कधी भाकरी केल्याच नव्हत्या म्हणजे। आणि मिस्टरांना तर भाकरी खायला आवडते, आणि सासूबाई नसल्यामुळे मग मलाच भाकरी करणं गरजेचं होतं, आणि मग ती मला शिकावी लागली भाकरी करणं। आणि आता इतकी सुंदर भाकरी जमते मला, त्यासाठी ना मी एक ट्रिक वापरते, पोळपाटावर भाकरी करते मी। तर ज्यांना कोणाला ना भाकरी जमत नसेल त्यांनी पोळपाटावर करून बघा, छान जमते। घरात ना मोठं व्यक्ती म्हणजे असं लेडीज कोणी सासू वगैरे नसेल ना, तर सगळी जबाबदारी ना मग आपल्यावरच येऊन पडते, आणि ती मग आपल्याला पार पाडावी लागते। तसंच काहीसं माझं ह्या स्वयंपाकाचं आहे, म्हणजे ना भाकरी आणि नॉनव्हेज इतकं मला जमत नव्हतं आधी, पण इकडे ना म्हणजे त्यांना आवडतं, त्यामुळे मग मला शिकावं लागलं, आणि ते मी आता करते, एकदम छान प्रकारे करते। प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट, तसंच काहीसं। कोणतीही गोष्ट शिकली की मग माणसाला ती आपोआप जमते, तसंच मग स्वयंपाकाचं पण आहे। तर नॉनव्हेजचा स्वयंपाक मला जमतच नव्हता, पण आता येतो, चला असो। इथे ना मस्त अशा भाकरी माझ्या करून झाल्या होत्या सगळ्या, आणि ना मग त्यानंतर आहे ना मिस्टरांना आहे ना चिकन टिक्का बनवायचा होता, आणि तेच छान बनवतात, मला पण येतो, पण मग त्यांच्या इतकं चांगला मला नाही येत, म्हणून मग त्यांनीच बनवायला घेतला। तर मग त्यांची अशा पद्धतीने किचनमध्ये एंट्री झाली। तसं तर त्यांना आहे ना कुकिंगची इतकी काही आवडही नाही, आणि जमतही नाही कुकिंग, पण मग त्यांचा फेवरेट मेनू आहे आणि इझी आहे करायला, आणि तो जमतो पण त्यांना, म्हणून मग त्यांनाच मी करू देते। ते सोपी रेसिपी आहे, आणि ते छान बनवतात, आणि त्यांनाच आवडतो तो मेनू, म्हणून मग खायचा पण त्यांनाच होता, मग बनवायला बी त्यांनाच लावला मी। आणि इथे पूर्ण स्वयंपाक बाकीचा मग मी केलेला होता, भाकरी, भाजी, राईस वगैरे। इथे बघू शकता भाकरी मस्त अशी टम्म फुगली होती माझी, छान भाकरी जमतात आता। आणि लगेच मग मिस्टरांनी ना आता चिकन बनवायला घेतलं आहे टिक्का। त्यासाठी पहिले ना बोनलेस चिकन त्यांनी काढून घेतलं सगळं, आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, परत चिकन टिक्का मसाला। इथे ना टिक्का मसाला जरा कमी होता, त्यामुळे मग थोडा मैदा पण ॲड केला मॅरिनेशनसाठी, त्याला कोटिंग यावं छान म्हणून। त्यात मग एक पण टाकलं फोडून अंड। छान हे प्रिपरेशन त्यांनी केलं, आणि मग साईड बाय साईड आहे ना तेलही तापलेलं होतं। आता हे ना डीप फ्राय करायचे होते ना, त्यामुळे मग तेल तापलं का नाही ते बघत होते, तापलेलं होतं तेल। त्यांनी एक चमच्याने मग त्यात टाकून दिले सगळे पीस। तर त्यांनी सर्व तेलात टाकली, पण त्या गरम तेलात फ्राय करण्याची तर त्यांची काही हिंमत होईना। त्यानंतर मग मीच किचनमध्ये आले आणि सर्व काही फ्राय करून दिले त्यांना। त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे झाली, आणि मग किचन वगैरे सगळं क्लीन करून डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ शूट केला आहे मी। वातावरण मस्त होतं दुसऱ्या दिवशी, छान पाऊस वगैरे उघडला होता ना,
तर छान वाटत होतं. थोडा पाऊस म्हणजे नव्हताच पाऊस त्या दिवशी, तर असं थोडं वातावरण फ्रेश पण वाटतं. थोडा पाऊस थांबला ना, कंटिन्यू पाऊस असला ना की खूप कंटाळवाणं होऊन जातं. तर आज थोडं छान वाटत होतं ना वातावरणामुळं, तर काम करायला पण मला उत्साह वाटत होता, म्हणून मी आज किचन क्लिनिंगला घेतलं आहे. आज ना मी किचनची डीप क्लिनिंग करायला घेतलेली आहे. तर इथे मी सर्व काही किचन ओट्यावरचं सगळं सामान काढून घेतलं आणि रिकामा करून घेतला. आणि ह्या पावसामध्ये ना थोडी मुरकुटं, चिलटं वगैरे असं जास्त होता, त्यामुळे आपल्याला स्वच्छता पण ठेवावीच लागते. आणि थोडी छान किचन क्लिनिंग केली ना तर आपल्यालाही काम करायला छान वाटतं, फ्रेशपणा येतो, जरा उत्साह वाटतो. छान असं क्लीन दिसलं ना माणसाला आपोआप एक पॉझिटिव्ह फील होतं. तर मग म्हणून मी आज पूर्ण किचन ओटा क्लीन करायला घेतला. आणि ना परी लहान असल्यामुळे ना तिला सांभाळून मला आता थोडं काम कसं याच्यातच करावं लागतं. थोडं थोडं सर्व एकाच वेळेस माझं होत नाही आवरून. तसं तर मला पूर्ण डीप क्लीन करायचं होतं, पण ते नव्हतं होणार माझ्याकडून. मग जसं जमेल ना तसं करते मी आता. सर्वात जास्त आहे ना आपला किचन खराब होत असतो. आपण कंटिन्यू तिथे भाज्यांना फोडण्या वगैरे देतो ना, त्या सगळं वरती आपल्या फोडणीचं सगळं जाऊन बसतं. त्यामुळे टाईल्सला पण जरा हे होतं, त्यामुळे नेहमी स्वच्छ करावंच लागतं. आणि व्हाईट असल्यामुळे ते लगेच दिसून येतं, त्यामुळे ते क्लीन करतच राहावं लागतं. आणि मला आवडतं पण स्वच्छता वगैरे, त्यामुळे मी नेहमीच करत असते. इथे टाईल्स वगैरे ना मी उभं राहून पूर्ण स्वच्छ करून घेतल्या, कारण माझा हात नव्हता पुरत ना, मग त्यामुळे. आणि मग किचनचं खालचा ओटा आणि गॅस वगैरे, सिंक वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं मी. ही जी रॅक आहे ना माझी किचन ओट्यावरची छोटी, तर त्यातल्या सगळ्या वस्तू काढून मी त्यातल्या बरण्या वगैरे पुसून पुन्हा ते सामान लावून देते. आणि ही मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे, तर छान आहे. माझ्या सोयीनुसार मी त्याची मांडणी केली आहे. मला ज्या वस्तू आहे ना रेग्युलर लागतात दिवसातून खूप वेळेस, त्यामुळं मग मी त्या तिथे हाताशी ठेवलेल्या आहे. चहा पावडर वगैरे, साखर, परत कडधान्य आहे ना स्टीलच्या डब्यात वगैरे ठेवले ना तर ते आपल्या लक्षातही राहत नाही, त्यामुळे ते असे दिसले तर ते यूजही होतात, त्यामुळे मी ते तिथंच ठेवलेले आहे. त्यानंतर मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली संध्याकाळच्या. आणि मस्त असा मसाले भात करायचा होता मला. त्यासाठी मी कांदा, बटाटा वगैरे, कोथिंबीर सगळं चॉप करून घेतलं. आणि एका साईडला आहे ना गरम पाणी करत ठेवलं होतं. अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून दिली आणि मस्त असा मसाले भात केला. मसाले भाताची रेसिपी पण आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे याआधी. डिटेल रेसिपी तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. इथे नाही एका साईडला मी मसाले भात लावून दिला आणि कणिक भिजवून ठेवलेली होती. आणि मला आज शेवभाजीच करायची होती सोपी अशी, तर मग त्यामुळे थोडी थकली पण होती मी, त्यामुळे मग शेवभाजीच करत होते मी आज. त्यानंतर ना जेवणं वगैरे झाली आणि मग इथे मस्त अशी परीची थोडीशी मस्ती चालू होती पप्पांसोबत तिच्या. तिची एक फ्रेंड पण आलेली होती तिच्याशी खेळण्यासाठी, तर तिच्यासोबत खेळत होती ती आणि एका साईडला मस्ती करत होती पप्पांसोबत. तिचे आजोबा पण होते बसलेले.
सर्वांनी मिळून तिच्यासोबत थोडंसं TV वगैरे बघितला, तिचे गाणे. आणि अशा पद्धतीने गेला माझा आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.